आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. खोटी कागदपत्रे सादर करून शासनाला 3,63,00,000चा चुना, 20 जणांवर गुन्हा दाखल. बांधकाम कामगारांच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी खोटी शैक्षणिक व इतर बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची तब्बल 3,63,20,000 रुपयांची फसवणूक केल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी 3 दुकान निरीक्षकांसह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बांधकाम कामगारांसाठी असलेल्या शैक्षणिक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अनेक बनावट बोनाफाईड आणि शैक्षणिक कागदपत्रे सादर करून शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत उचलण्यात आली. हा प्रकार डिसेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दुकान निरीक्षक S.B. पवार, S.Z. जाधव, R.S. खेडकर यांच्यासह काही क्लार्क, कर्मचारी व इतर संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आलाय. तर तपासादरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 251 बांधकाम कामगारांनी 62 शैक्षणिक संस्थांची 444 बनावट बोनाफाईड कागदपत्रे सादर केल्याचे समोर आले. त्यापैकी 257 अर्ज वैध तर 244 अर्ज अवैध असल्याचे निष्पन्न झाले आहे. या अवैध अर्जांच्या आधारे शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान उचलण्यात आले. दरम्यान या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर संबंधित विभागाने 3 अधिकाऱ्यांना निलंबित केले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. शासनाच्या योजनांमध्ये अशा प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेत असून शासनाची फसवणूक करणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.